स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क, माझं राज्य, स्वराज्य. नाशिकच्या अंबड परिसरात एका परप्रांतीय ठेकेदारानं माजी सुपरवायझरला भर रस्त्यात बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीची सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दर्शन राजेंद्र गायकवाड हा ठेकेदार प्रदीप सिंग उर्फ पीके सिंग यांच्याकडे सुपरवायझर म्हणून काम करत होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी काम सोडून दुसरी नोकरी स्वीकारली होती. याच रागातून शुक्रवारी रात्री सिंगनं दर्शनला फोन करून शिवनेरी कॉलनी परिसरात बोलावले. दर्शन तेथे पोचतात ठेकेदाराचा मुलगा अभिषेक सिंग आणि त्यांच्या 3-4 साथीदारांनी त्याच्यावर लाकडी दांडक्यानं आणि लाथाबुक्क्यांनी हल्ला केला. रात्री प्रदीप सिंग म्हणून एक कॉन्ट्रॅक्टदार आहे, त्याच्याकडे मी सुपरवायझर म्हणून कामाला होतो. तर मी 1 महिना झाला साधारण त्याचं काम सोडलं. त्याची मॅनपॉवर जात होती 150च्या आसपास, 130-140च्या आसपास जायची. तर मी सोडल्यानंतर ती कमी झाली, तर 70-80च्या प्लस ते आले खाली. त्याच्यानंतर त्यांचं असं म्हणणं झालं की बाबा तू माझे माणसं फोडतोय, माझी माणसं दुसऱ्या कंपनीत दिले असं समजतंय मला. म्हटलं नाही. मग म्हणे घराजवळ भेटायला मला फोन केला, घराजवळ आहे म्हणे, बोलायचं आहे. बोलून घेतलं फोन करून. आणि कोणतरी बाहेरचे मुलं होते ते, किती मुलं होते? 4-5-6 जण होते ते. आणि तुम्हाला मारताना काही होतं का? हो, काहीतरी लोखंडी रोड बीड काहीतरी होतं त्यांच्या हातामध्ये असं. तर ते फक्त सांगितलं ते पीके सिंगनी म्हणून, प्रदीप सिंग म्हणून की नाही करत की बाबा मारा रे याला. ते लगेच मारायला चालू झाले. मग मला थोडी चक्करवाणी झालं, तर म्हणे याला गाडीत टाका आणि विल्लोळीला जाऊन फेकून द्या आणि मार. तिथून लोकांनी बघितलं, आगओरड केली. मग तेव्हा ते पोरं पळून गेले. किती वेळ सुमारास झाली? ही 9:30-10च्या दरम्यान. रात्रीच्या सुमारास. हो, रात्री. आणि काही दाखल केले का? हो, आता कंप्लीट केली. कुठल्या पोलीस स्टेशन? अंबडला. या घटनेत दर्शन गायकवाड जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान संपूर्ण मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. या प्रकरणी अंबड पोलिसांनी ठेकेदार पीके सिंग आणि त्यांच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट स्वाती शेलार, स्वराज्य न्यूज मराठी, नाशिक.